अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक महिलांच्या सन्मानासाठी थोडंसं कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये पारखे सरांनी बदल केला, परंतु या कार्यक्रमाला बळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, ताकद देण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आदरणीय अरविंदभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिले, म्हणून मी मायाताई पारखी आणि डॉक्टर पारखी यांना विनंती करतो की आदरणीय अरविंदभाऊ शिंदे यांचा आपण सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. आदरणीय मायाताई पारखी, त्याचप्रमाणे डॉक्टर यशराज पारखी हे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आदरणीय अरविंदभाऊ शिंदे यांचा सन्मान करत आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत. त्यानंतर माजी आमदार व आपल्या सगळ्यांच्या महिलांच्या नेत्या आदरणीय दीप्तीताई चौधरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ॲडव्होकेट अभय छाजेड साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. या ठिकाणी एक महिला म्हणून आपलं ज्यांच्याबद्दल आदर मानतो त्या दीप्तीताई चौधरी यांचा सन्मान झालेला आहे. या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट अभय छाजेड साहेब यांचा सन्मान होतोय. त्यानंतर माजी नगरसेवक आदरणीय अजित दरेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत. मानतो ना, मानतो. या ठिकाणी अजित दरेकर साहेब यांचं शहर काँग्रेससाठी प्रचंड योगदान असतं, म्हणून या ठिकाणी डॉक्टर पारखी सर व मायाताई पारखी हे त्यांचा सन्मान करतात. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. यानंतर कामगार नेते आदरणीय सुनील शिंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी आज हा महिला दिनानिमित्त अत्यंत पवित्र कार्यक्रम लड़की हूं लड़ सकती हूं, लड़की हूं लड़ सकती हूं हे ब्रीद वाक्य या देशाच्या आयडॉल आयर्न लेडी आदरणीय प्रियंकाताई गांधी यांचं हे ब्रीद वाक्य आहे. आणि त्यांच्याच नावाने प्रियंका नारी शक्ती पुरस्कार आज आपल्या सगळ्या माता भगिनींना देत असतानाच मला डॉक्टर यशराज पारखी यांच्याबद्दल खूप आनंद व्यक्त करत असताना त्यांची मी थोडक्यात माहिती देतो. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत. त्यांचं शिक्षण UGC, नेट, MA, MBA, BA, DME इतकं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी जवळजवळ आजवर 15हून जास्त राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. जवळजवळ तब्बल त्यांनी 5 पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त सदस्य नोंदणी आदरणीय यशराज पारखी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. असे यशराज पारखी सर या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे उद्देश आहे, ध्येय आहे, ते या ठिकाणी प्रास्ताविकाच्या रूपाने सादर करतील. त्यांचं देखील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून मी आपल्या आजच्या या प्रियंका नारी शक्ती पुरस्कारासाठी आपण आलेल्या सर्वांचं सर्वप्रथम मनपासून स्वागत करतो. आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले डॉक्टर दत्ता कोहिनकर हे थोड्याच वेळात येत आहेच. त्याचबरोबर आपल्या पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष की जे नेहमी नवतरुणांना त्यांचं कौशल्य पाहून त्यांना योग्य संधी देतात असे अरविंदभाऊ शिंदे, जे आपल्या
कौशल्याने आणि योग्य मॅनेजमेंटच्याद्वारे कोणतीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली की ते यशस्वीरित्या पूर्ण करतात असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय अभयजी छाजेडजी आणि महिलांचं झंझावती असं नेतृत्व अशा आमच्या माजी आमदार दीप्तीताई चौधरी, त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशाचे नेते सन्माननीय सुनीलभाऊ शिंदे, त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक अजितभाऊ दरेकर आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत व्यक्त करतो. खरं तर आपला आजचा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे, काँग्रेस म्हणजे सर्व जाती धर्मियांना सामावून घेणारा पक्ष. काँग्रेस म्हणजे सर्व जाती धर्मियांना सामावून घेणारा पक्ष. काँग्रेस म्हणजे महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आणि त्या निमित्ताने आपल्या देशाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी लडकी हूँ लढ सकती हूँ ही एक भूमिका सादर केली आणि या भूमिकेला आधारून आपण प्रियंका नारी शक्ती पुरस्काराचं आपण या ठिकाणी जाहीर केला होता. आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना विनंती केली की कृपया तुम्ही अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर त्यापैकी यशस्वी महिलांचा आपण या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आजच्या या पुरस्काराचं जे महत्त्व आहे ते महत्त्व असं आहे की प्रियंका गांधींनी जे काही लडकी हूँ लढ सकती हूँ हा नारा दिला आहे त्या निमित्ताने या सर्व सन्मानित महिलांचा बायोडेटा हा आपण प्रियंका गांधी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की या पुरस्काराच्या निमित्ताने ही काँग्रेसची विचारधारा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी आपल्यापर्यंत आहे ती आपण नक्की पूर्ण करूया. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.